सविता's टेस्टी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खमंग चकली करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आता। तांदूळ 1 किलो, मी आता वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगितलंय। 1 किलो तांदूळाला पावशेर डाळ, ही डाळ आहे, अशी डाळे, फुटाण्याची डाळ आणि एक छोटी वाटी, एकदम छोटी वाटी उडदाची डाळ आणि धणे जिरे थोडे थोडे घालायचे आणि गिरणीतून बारीक दळून आणायचं एकदम। आणि चकलीचं पीठ परत चाळून घ्यायचं। त्यासाठी वाटीने पीठ मोजून घेऊया। आज आपण 2 वाटीच्या चकल्या करून बघूया। प्रमाण 2 वाटीचं घेऊया। जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं। आता पाणी मोजून घेऊया। त्यासाठी लागेल त्याच वाटीनं पाणी घ्यायचं। ज्या वाटीनं आपण पीठ घेतलंय ना, त्याच वाटीनं आपण पाणी घ्यायचं। गॅस चालू करूया। दोन वाट्या पीठ, 2 वाट्या पाणी। त्यासाठी लागणारं साहित्य: लाल तिखट, मीठ, ओवा आणि तीळ। आपल्याला प्रमाण अंदाजेच घ्यायचं, पाहिजे तसं घ्यायचं। आता पिठात मिक्स करून घेऊया सगळं। एक वाटी पिठाला शक्यतो 1च चमचा लाल पूड लागते। ठीक आहे, बंद कर। पिठात 1 वाटी पिठाला 1 पोह्याचा चमचा तेल घालायचं। फक्त जास्त तेल घालायचं नाही, तर तेलकट होतात चकल्या। आणि तेल कडवूनच घालायचं। त्यात ते फुटाण्याची डाळ आहेत ना, त्यामुळे जास्त तेल घातलं की तेलकट चकल्या होतात। आता पाणी उकळत ठेवले। हे पाणी उकळलं की त्यात पाणी घालून ते मळून घ्यायचं चांगलं। आता पाणी उकळलंय, तर पाणी यात घालून घेऊया आपण। लागल तसं आपल्याला पीठ पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं चांगलं। भाजला शिस्तीतच करायचं, कारण पाणी उकळायला असतंय ना। जेवढं पीठ आहे ना, तेवढंच पाणी लागतं शक्यतो। आणि जर कमी वाटेल तर मग थंड पाण्याचा हात घेऊन जरी मळलं तरी चालू शकते। पिठाची टेस्ट करून बघायची, आपल्याला तिखट मीठ कसं आहे ते, म्हणजे चकलीचं चुकत नाही शक्यतो।
असं गार पाण्यानं जरा हात घेऊन चांगलं शिस्तीत शिस्तीत जरा भाजतं ना, मळून घ्यायचं. चांगलं मळून घ्यायचं. असे गोळे करायचे त्याचे व्यवस्थित. घट्टच ठेवायचं कारण चकलीला मग काटे पडत नाहीत आपण जर पातळ केलं तर. होता तेवढ्यात पिठात पाण्यात घट्टच होते. गॅस चालू करायचा, तेल कडक ठेवायचं. आणि अशा कागदावर चकल्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या. आपल्याला कशा आकारात पाहिजे तशा पाडायच्या. तेल तापल्यानंतर चकल्या त्यात सोडायच्या. आणि अगोदर मोठा गॅस करायचा, नंतर जरा मीडियम करायचा गॅस, म्हणजे व्यवस्थित चकल्या भाजतात आतपर्यंत. चकली अगोदर मोठ्या गॅसवर, नंतर मीडियम गॅसवर तळायची. आणि शक्यतो बुडबुडे बंद होईपर्यंत चकली तळायची, म्हणजे आतपर्यंत चकली भाजली जाते. मीडियम गॅसवर बुडबुडे बंद होईपर्यंत तळायची चकली. आता चकलीचे बुडबुडे बंद झालेत बघा. आता चकली आपण काढून घेऊया. चकलीचा कलर बघा आता बदललाय कसा. चकलीचा कलर सुद्धा वेगळा येतोय भाजल्यानंतर. कच्ची चकली आणि भाजलेली चकली फरक जाणवतोय आपल्याला. छान मस्त कलर आलाय. चकली आपली थंड झाली. टेस्ट करून बघूया आपण कशी झाली. हो का, तुटत्या कशी, कुरकुरीत झाली एकदम मस्त मस्त झाली.